वर्तुळाचा परिघ हा घटक या ठिकाणी पाहणार आहोत. त्यासाठी एक बॉटल आणि ही चेन असे दोन गोष्टी आपण या ठिकाणी घेतलेल्या आहेत. इंग्रजीमध्ये आपण वर्तुळाला सर्कल म्हणतो, तर वर्तुळाच्या परिघाला काय म्हणतो? सर्कम्फरन्स ऑफ सर्कल असे म्हणतो. याला थ्रेड या ठिकाणी घेतलाय, दोरा या ठिकाणी घेतलेला आहे. या दोऱ्याच्या साहाय्यानं या बॉटलचा परिघ किती आहे ते आपण काढणार आहोत. हा दोरा या ठिकाणी बॉटलच्या टोकाला या ठिकाणी आपल्याला गोल अशा वर्तुळाकार अशा बॉटलच्या ठिकाणी काय करायचा आहे? हा घ्यायचा आहे. या ठिकाणी याच्या भोवती याला पूर्ण लपेटून घ्यायचे दोऱ्याला, आणि लपेटलेला दोरा या ठिकाणी बॉटल बघा आता दिसतंय का तुम्हाला सगळ्यांना? हा, तर या बॉटल भोवती पूर्ण दोरा ऍक्युरेट आपण काय केलाय? लपेटून टाकलाय. बरोबर आहे? हा, आणि आता काय करायचंय? याला या ठिकाणी आपल्याला या दोऱ्याला काय करायचंय? बॉटल मधून काढायचंय. आता हा दोरा काढला, ज्या ठिकाणी दोन टोक या दोऱ्याचे आपल्याला दिसतात ते दोन दोऱ्याचे टोक एवढे आहेत. आता याला पहिले कसा होता? हा गोलाकार, आता कसं झाला? सरळ. आता सरळ घेऊन पट्टीमध्ये याला मोजायचंय. काय करायचंय? पट्टीमध्ये मोजायचंय. पट्टी घे रे तू. हा, पट्टी धर ना, अशी दाखवतो. या पट्टीवर जर आपण ठेवलं तर 1 सेंटीमीटर पासून पूर्ण शेवटच्या टोकापर्यंत जर आपण मोजलं याला, तर हे किती होते रे? 26. किती वाले हे? 26. मग त्या वर्तुळाचा परिघ किती झाला? 26. आता असं जर गुंडाळलं याला, असं जर गुंडाळलं तर हा किती व्हायला आहे? 26. आणि याला सरळ जर केलं तरी 26. लक्षात आला का वर्तुळाचा परिघ कसा मोजायचा? तर लक्षात आला ना? वर्तुळाचा परिघ हा आता या बॉटलचा परिघ किती आहे? 26. परिघलाच आपण काय म्हणतो? सर्कम्फरन्स ऑफ सर्कल, है ना? सर्कम्फरन्स ऑफ सर्कल. थँक्यू. कागद उचला रे, चला चला लवकर हे घ्या पटापट, चला उचला. ए उचला ना पटकन, नाही तर वर्गात बसा मग शेकायचं असलं तर. आपापल्या वर्गासमोर आणून टाकून द्या. चला लवकर लवकर.